हाय कर. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? कर की हाय. सगळे हाय करतात बघ समोरून तुला. तू का नाही हाय हाय करत? असं नाही करावं. हाय कर तिथं. हाय कर. हाय. फ्लँकिश दे. फ्लँकिश दे. ते हातातलं सोड खाली. सोड खाली. हे सोड. हां, आता फ्लँकिश दे. मामा फ्लँकिश दे. पंचो दे. फ्लँकिश दे. व्हेरी गुड. तर मित्रांनो, आज आहे ना, पूर्ण दिवस मला स्वतःला डोळ्यात तेल टाकून ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, कारण हिची मम्मी घरात नाही. ॲक्च्युली हिची मम्मी गेल्या सायनला हिच्या बहिणीकडं. हिची बहिणीची मुलीची तब्येत बरी नाही, निमोनिया झाला आहे, तर ॲडमिट आहे. 2 दिवसापूर्वीच जाणार होती, पण मला सुट्टी नव्हती, तर आज मला सुट्टी आहे म्हणून ती गेल्या. तर आज दिवसभर मॅडमकडे लक्ष द्यायचं. तर बस आज माझी हीच ड्युटी आहे, आज माझं हीच रुटीन आहे. बघा तळमळायला लागला आहे. आता ही काय म्हणते माहिती आहे का, असे झटके का मारत्या की झोका द्यायचा थांबवलं ना, म्हणून आता बोलते की झोका दे. तर आता हिला ना झोका देणार आहे आणि बस झुलवणार आहे. झोका दिल्यावर जाम खुश होत्या बघ. सर पाकडी सरळ बस, असं झोपायचं नाही. झोका द्यायचा थांबवलं तर अशी होत्या. हां घे बाबा. झोक्याची हालत तुम्ही बघून बोलत असा, झोका असा कसा, या झोक्याच्या नाड्या अशा कशा वाकड्या तिकडं. हां दाम. ओ चला. सिंग थांब, तुला सरळ करू पहिला. सरळ हो. सरळ बसवतोय ग. अगं नाही काढत बाहेर, सरळ बसवतोय. उठ. असं तू झोपल्यास पागे काय, तर दुखायचं काही, लचकायचं काहीतरी. सरळ बस. हा सरळ बस. हा पाय घे तिकडं, त्या साईडला घे पाय. हां व्हेरी गुड. तेवढं ताट बस की गाय. उठून असं कमरेत वाकायचं नाही एवढं. व्हेरी गुड. हां तर मी काय बोलत होतो, हा झोका बघा कसा आहे. ये बघा झोका. हिच्या बड्डेला हिच्या आजीने हा झोका दिलता हिला गिफ्ट. हां छानपैकी. आणि हिला मस्त सवय लागल्या झोक्यात बसवायची. एके दिवशी काय, तुम्हाला साईडला एक फुटेज दाखवतो. हा झोका आणला तेव्हा असा होता. आणि सीन काय झाला माहिती आहे का, 2 दिवसापूर्वी मस्त आम्हाला वाटलं नव्हतं, पण मस्त झोका तिथला ना झोका दिला मोठा. झुलत होती. आणि या मॅडमला आमच्या मॅडमला त्या दिवशी जेव्हा तिला झोका झुलवून आलो आणि इथं ही भोकत होती, हिला पाहिजे होतं पाणी. त्या पाणीचा बाऊल हिच्या पुढं ठेवला. तेवढ्यात हा जो गॅप दिसतोय, या गॅपमधनं मॅडम बाहेर निघायला लागलो. यार जस्ट माझी नजर गेली हिच्यावरती आणि बघितलं ही ना अर्धी बाहेर आणि अटकली की नशीब हिचे हात अटकले दोन्ही पण, आणि वरडायला लागली. हिच्या भाषेत या करून वरडायला लागली. तेव्हा जाऊन लक्ष गेलं माझं. म्हटलं आई शपथ, माझे कपाळातच गेले की राव माझे. आणि सीन काय माहिती आहे, हा झोका तात्पुरतंच लावला आहे. ते वरती बघा. ह्याला अजून थोडा खालती घ्यायचं होतं, जाम उंच आहे. तर ना म्हटलं तात्पुरतं असू दे, नंतर घेऊ. पण ते नंतरच झालं. तर नंतर झालं, घेतलं नाही हिला खालती. नशीब बाबा. म्हणजे बोलतात ना, वेळ आला पण काळ आली नव्हती. जरा वडा उंचावरनं जर भेटली असती खालती तर काय झालं असतं. तर मी काय केलं, 2 दिवसापूर्वी जाऊन मला आहे ना अशी सेम रशी पाहिली होती, भेटत नव्हती. बऱ्याच जागी शोधलं, भेटत नव्हती. तर एका जागी भेटली. बरं शोधल्यानंतर तर मी असं घेतलं सेम आणि लपटून टाकले. जे आयला सगळं हे पूर्ण मोकळं होतं. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल, पूर्ण मोकळं होतं. हे पण मोकळं होतं. देतोय, रडू नको लगेच झोका. तर यातनं तर मी आणलं आणि लपटून टाकलं ते, कारण असं वाटलं ना पाहिजे की ते वेगळं बांधलं आहे है ना, झोक्यासोबतच आहे असं वाटलं पाहिजे, म्हणून मी आणून बांधलं. पण ते वेगळं वाटतेच, कारण कुठल्या पद्धतीत मी ते लपटलं आहे तुम्हाला दिसत असेल. तर आजचा दिवस हेच करायचं आहे, मला लक्ष द्यायचं आहे. तर ही काय करते ना, किती नाटकी करते तुम्हाला दाखवल, किती मस्ती करते. जेव्हापासून चालायला लागले तेव्हापासून बसायचं नावच नाही, नुसतं चालत्या.
फक्त पाळण्यावरती तेवढं बसणार झोक्यावरती. आता मम्मीची यायची वाट बघूया. तिची मम्मी गेल्या सायनला, तिच्या बहिणीच्या मुलीची तब्येत बरी नाही त्यासाठी. चला काय काय करते तुम्हाला दाखवतोच मी. 1 hour later. पंचो ही जी एक सवय जाम भारी आहे, मस्त आहे. हिच्या हातात काय पण असो, कधी असं नाही दाखवत की यार मी देणार नाही. काय पण असं मागितलं तर देतेच, स्वतःला ठेवत नाही. पण काही असो देऊन टाक. पण आता बघा पंची, दे मला, थँक्यू. हे घे तुला, घे, दे मला पंचू, दे मला, लागल ते दे मला. ए बाळ, दे मला, थँक्यू. ही टोपी आणलं मस्तपैकी. चालायला लागलं तेव्हा पण सारखं मंडावर पडत्या, नारळ फुटतो हिचा, म्हणून ना मस्त टोपी आणला घातला. सारखी काढण्याचा प्रयत्न करते पण पाठी मागणे ना इथून बघा, इथं हे असा लॉक आहे तर एकदम टाईट बसला, निघत नाही. सवय झाली पाहिजे लो, नाहीतर सारखी डोक्यावर आदळतं. कारण आता म्हणजे पडत चालते ना, तर हाताने ती. हिला काय झालं काय? हां, जाम घाबरतं मला बघ. कशी जाऊन बसलीस इकडं, तिचं खाऊ आहे. मग दाखवतो मॅगीचं खाऊ आमच्या. हे बघा, हे तिचा टाईमपास आहे. अशी जाम घाबरते, पण जेव्हा हे तोंडात आलं तिच्या, हे तोंडात आलं, हे काय तर दुधाचं दूध पनीर फिनीरचं काहीतरी बनलं वाटतं. तर दूध हे तोंडात आलं अशी तर घेणार नाही. काय घेणार नाही, नुसती वास घेणार. पण हिंमत काय हिची की मी नाही बोलल्याशिवाय घ्यावं. घेणार नाही. हिचं आवडतं आहे. किती तोंडासमोर आणा पण ही हातात नाही घेणार नाही माझ्या. हे माझे हे ना घाबरवण्याची स्टाईल आहे. असं बोट केलं ना ती समजून जात आहे की बाबा आपल्याला परमिशन नाही, आपण नाही खाल्लं पाहिजे. आणि एकदा जर का हे तिच्या तोंडात गेलं ना, मग कुणाचा बाप पण समोर आला ना, ही घेऊ देत नाही तिच्यापासून परत. म्हणजे आमची फाटत्या, तुम्हाला दाखवतो. आता हे ना तिला देतो खायला, आणि त्यानंतर हे परत घेण्याचं मागल ना, नंतर बघा जेव्हा तिला कळत परत घ्यायला आला, लय राग देते बाबा, फाटते आमची. ठीक आहे, बघा. हा, आता खा. हां, घ्या खा. तू काय चालेल? तू काय करतेस? दे. नका कापतेस का? तुला येतं का कापता? नक मम्मीने कापल्यात तुझी नक. वाढू दे पहिला, नंतर काप तुझी तू. बस. आता बघा, आता आहे ना मी घेणार बघा. दे ओशी बाबा, दे. सोडत नाही बाबा. एकदा तिच्या तोंडात गेलं ना, मग ती मालमत्ता तिची झाली. मग तिच्यापासून कोणी घेऊ नाही शकत ते. तिच्या नावावर झालं. चले पाहिजे मग कोणी असो. नाही जायचं तर तिच्यासमोर खतरा आहे. तिकडं खतरा आहे. बंद करायचं. हात काढ. बोट काढ. बोट चेंबर. बोट काढ. ते स्लायडिंग दिसतंय सामान तुम्हाला? स्लायडिंग किती घाण झालं आहे. तिला ती दिसतं तुम्हाला? तिला आंघोळ घातली ना, शांत बसत नाही. आंघोळ घातल्यानंतर नुसतं स्लायडिंगला लाता मारते. काय घे. अच्छा, घे. अच्छा, घे. घेतलं. अयो मा, घे. दे मला आता.
दे मला, दे. थँक्यू. हे घे, तुला घे. आता दे मला. थँक्यू. परत दे मला, दे मला. आता दे, माझ्या हातात द्यायचं, असं नाही घेत खाली. थँक्यू. दे मला, दे एकदा दे अजून. नीट नीट दे हातात, रागात देऊ नकोस. द्यायची इच्छा नाही पण मागते म्हणून जबरदस्ती द्यायला लागते हिला. दे, दे मला, दे 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 दे. थँक्यू. तुझं नाव सांग, तुझं नाव सांग. पंची, लाडानी पंची म्हणतो. नाव सांग. नाव काय तुझं? अविरा. अविरा बोल. माझं नाव अविरा. नाव काय तुझं? अविरा. नाव अविरा आहे. आम्ही प्रेमाने, अयो सांडलोस का, प्रेमाने आरू म्हणतो. ठीक आहे. 3 दिवस झालं गरम पाणीच पाजतोय कारण हिला हे बरं नाही. आणि हिला शेक पण देतोय आम्ही, स्टीम पण देतोय. सांडलं पाणी पाणी एवढंसं उरलं, तोंडात आलं नाही म्हणून रडते आता. बघा काय आलं तोंडात. अच्छा, पी पी. अच्छा अच्छा, पी पी. सॉरी सॉरी. अच्छा, आता खरं पाजतं. हा बस बस झालं. 5 hours later. चला म्हणून पंची कसं वाटतंय? आज पंचीला आंघोळ घातली बाबा पप्पानी. पहिल्यांदा पप्पाने आंघोळ घातली. कसं वाटतंय? पप्पानी पहिल्यांदा आंघोळ घातली. कसं वाटतंय? मस्त वाटतंय, मस्त वाटतंय बाबा. मला नशीब जास्त नाही रडली राव. मीच घातली. मला वाटतं तुला आंघोळ. मम्मी घालते तेव्हा तू जास्त रडतीस, मी घातली तेव्हा जास्त नाही रडलीस. हां, पप्पाने आंघोळ घालावा अशी तिची इच्छा वाटतं म्हणून रडत असतीस. ॲक्च्युली ज्या मम्मीने सांगून गेलं तर आज कशी पण हिला आंघोळ घालच करून. काय नाही तुम्हाला मी म्हटलं मला येत नाही, मी कधी घातली नाही, रडायची बिडायची. हां, तर म्हटलं काय नाही घाला, कशी पण घाला. 2-3 दिवस झालं पोरीला आंघोळ नाही, सर्दीमुळे जाम सर्दी होती म्हणून आंघोळ घातली नाही. तर आज घालतो म्हटलं. ठीक आहे आता काय बाबा, तू बोललीस तर ऐकावं तर तर घातली आंघोळ. रडली एवढी पण नाही रडली, पण ठीक आहे, नेहमीपेक्षा कमीच रडली. आणि डोक्यावर पाणी वाटली तर जाम रडती हो, म्हणून डोक्यावर नाही खांद्याखालनंच घातली. ठीक आहे चल. हो येईल मम्मी थोड्या वेळात येईल. हां, थोडं कंट्रोल कर. संध्याकाळचे 6 वाजले. मम्मी हिची येत्या ट्रेनमध्ये आहे आणि वाट बघत बसल्या. चारली हिला मगाशी डाळ भात आणि आंघोळ. डाळ भात चारून मस्तपैकी आंघोळ बिंघोळ घातली आणि मस्त आता पाण्यात आणून ठेवले. वाट बघत बसले तर मम्मीची येईल थोड्या वेळात. ठीक आहे, थोड्या वेळात. पावडरचा डबा घेऊनच आलेला. पावडर लावत होता आतमध्ये, सोडूनच पावडरचा डबा सोडणार. हां सोड. दे म्हटलं तर दे ना, असं खेचलं तर देत नाही. दे मला, दे काय, दे. बघा किती शहाणी आहे, असं प्रेमाने वागायचं देते ती. हां बा, परत वागती पण रडत. ठीक आहे चला. चला मित्रांनो, वाट बघू हिची मम्मी कधी येते ते. कसे घास भरवत्या बघा मला. वर गे गाजरचा आता गाजर. हां चार मला. चार अजून भूक लागले पप्पा. तिला माहीत आहे ना रोज मम्मी पप्पा चारतात, तर आज ती मला चारत्या. आज दिवसभर पप्पानी चारलं तिला, तर तिला माहिती आहे पप्पाला पण भूक लागली असून पप्पाला चारत्या. बघितलं ते कुणाचं आहे माझं बाळ. पाहते हां. चला मित्रांनो बस करूया. थोड्या वेळ तिची मम्मी येईल. बराच वेळ झाला, मगाशी फोन केला तेव्हा ट्रेनमध्ये होती. अर्धा तास झाला. बस काय माझं पोट भरला, बाकीचं तू खा. चला बंद करूया. तर हा होता आजचा रुटीन. आईशिवाय बाळाला सांभाळणं खूप कठीण आहे, पण केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे है ना. सवय लागली पाहिजे बाळाला आईशिवाय राहण्याची. पण लय शान बाळ आहे, राहते, अजिबात रडत नाही काय ना, फक्त तिचं पोट भरण्याशी मतलब आहे.
समजू शकते ती खूप शहाणी आहे, समजूतदार आहे. टाटा करा, टाटा करा, टाटा करा, टाटा करा, टाटा टाटा करा. इथं 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 टाटा करा, टाटा बाय करा, बाय बाय कर. काय बाय कर नाही, बाय नाही करती, बोलते अजून व्हिडिओ बनवा, बाय नाही. चला मित्रांनो बस करूया, संपला दिवस. आता थोड्या वेळात मम्मी येईल. टाटा करा, टाटा टाटा करा, टाटा 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 बाय 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 बाय. हसते बघा कशी, बाय 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 करा इथं बघ, बाय बाय. चला बाय बाय.